ट्रेडिशनल मिटिंगेन हांवें पळयलें की थोडे मिडियाज जे आहा पळय न्ही आमचे कडेन श्यामाप्रसाद मुखर्जी पिडेक दिला आनी ताका लागून करून थंयसर हॉल अवेलेबल ना म्हणून ओपन जाग्यार बीन करपाक लागले अशी रॉंग मॅसेज लोकां मदीं पसरपाक लागल्या. हांव परत एकदां सांगता 56 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 हे ग्रँड पद्दतीन सेलिब्रेशन जाता. पयलीं जाताले तेज्याय पेक्षा आनीक ग्रँड पद्दतीन सेलिब्रेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. फाटले फावटीचे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सगळे डायरेक्टर्स आनी बाकीचे तेंचोच कन्सेप्ट आशिल्लो की हे ओपन जावचें आनी तेच्या खातीर ताका फ्लोट परेड आसच्यो. हो कन्सेप्ट तेंच्यांनीच आमकां दिल्लो म्हणून आमी जे वे आवट काडलो की कितें करचें. आमी ताका थीम दिलो की आमचे कडेन कार्निवल आनी शिमगो हाजे खातीर आमचे कडेन फ्लोट आसता आनी आमी ह्या जाग्यार जाता म्हणून तांकां आमी पुराय दाखयलें. त्या धर्तीचेर तेंच्यांनी सांगलें की ह्याय फावटी तुमी तो फ्लोट रिलेटेड करात. त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे आमचो ओल्ड JMC कॉम्प्लेक्स हांगासर तेजो मेन स्टेज आसतलो आनी त्या मेन स्टेजीचेर VVIPs आनी इनॉग्रल सेरेमनी जातलो. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरेट टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती हे जे आहा पळय न्हू परेड ही परेड कंप्लिटली जाता. त्या परेडीचो रूट जो आहा पळय न्ही हो तातूंतल्यान जातो थंय सुरू जातलो. फर्स्ट म्हणजे जवळपास 3.5 वरांचेर सारको कार्यक्रम जो आहा तो सुरू जातलो. म्हणजे VIPs आनी तेजो रेड कार्पेट हो आयनॉक्स आनी भितरल्या हातूंतल्यान रेड कार्पेट एरिया आसतलो आनी भितरल्यान आयल्या उपरांत ती कंप्लिटली व्हडली बिगर स्टेज आसतली. ती बिगर स्टेज त्या स्टेजीचेर मेन बाकीचे सगळे VIPs गेस्ट येयल्ले हे सगळे आसतले. ओपनिंग म्हणजे बाकीचो तेंचो 3:45 टू 4:10 पर्यंत बाकीचे सगळे स्पिचीस ऑफ सेक्रेटरीज आनी हे चलतले. ओल्ड JMC कॉम्प्लेक्साचो मेन रोड जो आसा पळय थंयसरलो पयलो हे कल्चरल परफॉर्मन्स हो रोडाचेर जातलो. ताका स्क्रिनी सायड हे ते सगळे घातलेले आसतले. म्हणजे पयलो परफॉर्मन्सूय बी तितक्याच पद्दतीचो रोडाचेर तशेंच एम्बियन्स. इट वील बी द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वेन्यू. इट इज नॉट जस्ट द रोड. ओके ताका 2 कडेन स्टेजीस ताका बसपाचो प्लॅटफॉर्म्स हेवटेंतल्यान VIP बसपाक वेगळे पब्लिकाक बसपाक वेगळे अशें ऑल टुगेदर जवळपास 2-2.5 हजार लोकांक बसपाची अरेंजमेंट थंय आसतलें. एंड दॅट होल कॅम्पस वील कन्वर्ट इनटू द एंटायर बीग गूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इनॉग्रल वेन्यू हो इव्हेंट वेन्यू थंयसरलो जातलो. आनी ते जाल्या उपरांत आमी फ्लोट जाल्ल्या उपरांत थोड्या जाणांनी आमची प्रसिद्धी करतना शिमग्याचेच फ्लोट ते येताले. शिमग्याचेय येवचे ना आनी कार्निवलाचेय येवचे ना. हे फ्लोट जे आसतले 12 फ्लोट हे गोंयचे आसा आमच्या आनी वीच इज टोटली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड. हांवें तर सांगलां की गोंयांतले फिल्म प्रोड्युसर्स फिल्म लायनीन आसले ह्या सगळ्या जाणांक इनवॉल्व करून घ्या. त्या सगळ्या जाणांनी आमच्या कडेन ESG कडेन कॉन्टॅक्ट करतो. कोंकणी फिल्म प्रोड्युसर्स आसा हांच्यांनी म्हणजे तेंचो परफॉर्मन्स कोंकणी फिल्म हे दाखोवपा खातीर त्या म्हणजे लायव्ह फ्लोट जो आसा पळय ताजेर तेंचो परफॉर्मन्स जातलो. ताजेर ते दाखयतले सगळे. हे जाले 12. उरलेले 11 फ्लोट जे आसा हे प्रोडक्शन हावजीसांचे आसा. डिफरंट प्रोडक्शन हावजीस आपले फ्लोट करतले. 3 स्टेटी दे आर रेडी टू शो दर परफॉर्मन्स ऑन दीस फ्लोट हाजेर दाखयतले. अशे 26 फ्लोट्स हे थंयसर एट्रॅक्शन फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकां खातीर पळोवपा खातीर आसतले. असो तर गोंयकारांक आनी तेंच्यांनी रजिस्ट्रेशन केलां. ह्या सगळ्या जाणांक म्हणजे त्या खातीर VIP सीट्स अरेंजमेंट आसतले आनी सिटींग अरेंजमेंट आसतली. हाच्या खातीर पासीस एवेलेबल आसतले. ताणी ते घेतले आनी उरलेल्या पब्लिका खातीर हो ओपन आसतलो. कित्याक हेजे थोड्या जाणांनी हांवें आयची प्रेस कॉन्फरन्स इतक्याच खातीर घेतली की तो थोड्या जाणांक दिसूंक लागला की ते फिडे खातीर थंयसर फिडेचो प्रोग्राम हो टोटली तांचो फिडे वेन्यू जो आसा आरपोरा ओके खंयचे रिसॉर्ट रियो रिसॉर्ट थंयसर सुरू आसा. ताजो आनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाचो कसलोच ताका लागून ऑब्स्ट्रक्शन बीन जालां अशें कांयच ना. ओके त्या खातीर हाची तयारी पूर्ण ताणें सुरू केला. नेक्स्ट 5.5 वरांच्या उपरांत म्हणजे हे टिकेटीचो चालू उरतो. बाकीचे सगळे म्हणजे लास्ट टायम आमकां अशें आकाश कंदील कॉम्पिटिशन थंयसर ड्रॉइंग कॉम्पिटिशन इवन जो फोटोग्राफर तेंच्यांनी फोटोग्राफी कॉम्पिटिशन हे सगळे तितक्याच व्हेन्यूच्या भितर एक बरें एम्बियन्स येवपा खातीर थंयसर हो सगळो अशा पद्दतीचो हे चालू उरतलो. हो एकंदर हे व्हेन्यू आमी म्हणटा तसो
ओल्ड सेक्रेटरीचा मेन मेन्यू जो हांगा जातलो ओल्ड GMC कॉम्प्लेक्स हांगा जातलो आनी ह्यो हांगासर बाकीच्या मागीर फ्लोट ह्या पद्दतीन वतले टोटल हे जातलो कारण त्याच स्टँडर्डाचे जो आहा पळय तो कंप्लिटली हे करपाचो थारायला आनी तितकोच बरो प्रोग्राम करपा खातीर वेगवेगळे दिस इज द रेड कार्पेट फॉर द ओल्ड GMC ह्या पद्दतीचो जो जातलो दिस विल बी द स्टेज एरिया रेड कार्पेट आनी मेन एरिया तुजी आयनॉक्साच्या भितर पार्किंग एरियाच्या भितर शेवटींतल्यान आसतली ओके ती अशा पद्दतीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाची तयारी प्रिपेरेशन आज ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंटाची मिटींग ही घेतली आणि हे जे आसा पळय सगळे प्रिपेरेशन ती कंप्लीट जाल्ली नेक्स्ट मिटींग आज जी म्हजी जाली ती लॉ एज अ लॉ मिनिस्टर हांव पयलीच फावटी म्हणजे टोटल सगळे सब रजिस्ट्रार डायरेक्टर्स हांच्या बरोबर मिटिंग्स घेतली आणि 12 तालुक्यांतली रजिस्टर्ड ऑफिसीस NIC आणि ITE तांचे वेरियस प्रॉब्लेम्स आशिल्ले की जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ते सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे लोकांक मॅरेज रजिस्ट्रेशन पासून लँड रजिस्ट्रेशन वेरियस प्रॉब्लेम्स फेस करचे पडटाले तर सगळे प्रॉब्लेम्स रिजॉल्व करपाक लायल्या म्हापसा ऑफिस आमी रिनोवेट केला नवीन जागेर घेतली आजून एक 2 ऑफिसां नवीन जागेर घेतली त्या ती तांकां सगळ्या तेजे पयलीच फावटी मेळून ते वांगडा डिस्कशन्स केले म्हाका खात्री आसा की आता ते 8 ते 10 दिसांच्या भितर तांच्या सगळ्यांच्या कामात फरक पडटलो आनी सगळे स्ट्रीमलायन जातले NIC कडेन तेचे वेरियस इश्यूज आशिल्ले लॉंग पेंडींग ते इश्यूज NIC बरोबर आनी ITE बरोबर मेळून रिजॉल्व केले आमी बजेटात प्रॉमिस केले की रजिस्ट्रेशन वील पॉसिबल फ्रॉम एनी रजिस्ट्रार म्हणजे पेडणेचे मडगांव वचून करूं येता किंवा काणकोणाचे पेडण्यान वचून करूं येता आयज एक फुडल्या 10-15 दिसांच्या भितर तोय प्रॉब्लेम रिजॉल्व जातलो आनी ते रजिस्ट्रेशन करप शक्य जातलें ही म्हजी नेक्स्ट मिटींग आशिल्ली बट स्पेशली आयची मिटींग ही इफी रिलेटेड इट वील बी द ग्रँड सेरेमनी ऑफ इनॉग्रलचो आसतलो क्लोजींग सेरेमनी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात जातलो ते तिका सांगता क्लोजींग सेरेमनी थंयसर जातलो अवॉर्ड आनी हे ते दिवपाचो कार्यक्रम हो श्यामा प्रसाद जातलो ओके दॅट्स ऑल कल्चरल प्रोग्राम वेन्यू बीच रोड मेन आमचो DB रोड एक दिसा खातीर रोड ब्लॉक आसतलो एक दिसा खातीर ब्लॉक आसतलो पूर्ण ओके accommodate more than how many people can be accommodated all together कितले लोकांक total accommodation सिटिंग कॅपॅसिटी आसतलो sitting capacity sitting capacity सिटिंग कॅपॅसिटी थंयसर एक अप्रॉक्सिमेटली 1,500-2,000 लोकांची जातली बाकीचे थंयसर 4-5,000 लोक उबे रावपाचे सगळे प्रोविजन आसा ज्यांच्याकडे पासीस असतात ताका ते बसपाची वेवस्था आसतली बाकीच्या सगळे ना ओल्ड GMCचो फुडलो ऑफ रोड DB रोड जनरल पब्लिकाक कला कार्यालय सोबत ओपन म्हणजे सेक्रेटरेट पासून ओल्ड सेक्रेटरेट पासून ते कळा अकादमी पर्यंत हे सगळ्या पब्लिका खातीर ओपन आसतात बाकीचे मेन जो वेन्यू आहा पळय हांगासर सिटींग अरेंजमेंट आसतली दॅट इज ओन्ली फॉर द पासीस बसपाचे पण तांकांय थंय अलाव आसतले पण बसपाक जाल्यार पासीस दिवचे गॅस बीन ते डिक्लेअर करतात ओके एनी 56 इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल की प्रिपरेशन की मीटिंग आज मैंने ली थी इस पहली बार 56 इंटरनेशनल फेस्टिवल हम ओपन मेन्यू पे इसका इनॉग्रल कर रहे हैं ओल्ड GMC कॉम्प्लेक्स के सामने उसका इनॉग्रेशन होगा इट विल बी द रेड कार्पेट एरिया एंड इनॉग्रेशन मेन्यू डिक्लेयर किया गया है और इस बार का इनॉग्रेशन यानी इनॉग्रल फंक्शन होने के बाद तुरंत एक आधा दूसरा कार्यक्रम 2 कार्यक्रम रहेंगे और द फ्लोर बीज रिलेटेड टू द फिल्म यानी 11 फ्लोर which is from the state के है और बाकी 12 फ्लोर is from the different production houses and different state is representing but everything which is related to the film industry related इसलिए then again the competition is also there is the prizes for the 5 फ्लोर जो अच्छे हैं उनके लिए prizes भी मिलेंगे इसके सिवाय
ऑल द जो बाकी आकाशकंदी बाकी रेस्ट ऑल थिंग्स जो है वहाँ पे एक अट्रैक्शन लाने के लिए गोवा का जो कल्चर आर्ट वहाँ के प्रेजेंट किया जाएगा। इसी तरह से इंटरनेशनल फेस्टिवल बड़ी मात्रा से धूमधाम से 20 से लेकर 28 तक हम सेलिब्रेशन करें, उसका पूरा प्रिपरेशन हो गया, रजिस्ट्रेशन स्टार्ट हो गया है। बाकी जो गवर्नमेंट ऑफ गोवा की तरफ से पूरा प्रिपरेशन हमने ऑलरेडी कर चुके। थैंक यू। ओके ऑल I'm very much excited to declare that the state of Goa has been awarded as Best Accessible State by Swayam Foundation Swayam Accessible Award 2025. स्वयं एक फाउंडेशन ह्या आसा जी संस्था आसा ती मोस्टली एक्सेसिबल स्पोर्ट्स, एक्सेसिबल टुरिजम आनी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आसा। आनी ज्या ज्या वेळार भारत देश खंय रिप्रेजेंट करता तेन्ना स्वयं तांकां एसिस्ट करता की एक्सेसिबिलिटी किंवा बाकीच्या सगळ्या स्पोर्ट्स एक्टिविटीजा भितर खूब मोठें काम करता। आनी ही स्वयं संस्था आसा ती मेनू जिंदाल ही जी आमचे जिंदाल कंपनीची हे आसा शी इज परत एक फावटी पर्सन विथ डिसेबिलिटी आसा आनी तिणें ह्या संपूर्ण देशान भितर आपले जाळ्याक विणलेले आसा। आनी ह्या स्वयं फाउंडेशना तर्फे आमकां आयज गोवा स्टेटीक बेस्ट एक्सेसिबल स्टेट फॉर 2025 हे अवॉर्ड प्राप्त जाल्ले आसा। सो आय वूड लायक टू प्रेजेंट दीस अवॉर्ड टू द ऑनरेबल चीफ मिनिस्टर। Thank you and congratulations for the social welfare department and the minister after the international purple festivals. Accessibility गोंयांतली सगळी in the government buildings, beaches and public ही तांच्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतली आणि ती करपा खातीर सातत्यान सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि मिनिस्टर खूप मोठ्या प्रमाणात काम करता। त्या खातीर तांकांय कॉंग्रॅच्युलेशन बिकॉज ऑफ देम इट इज पॉसिबल फॉर अस। थँक यू। Yes, sir. Yesterday there was a meeting regarding the coal mega protest. म्हाका कित्याक पूण म्हाका कळना कोल वाडला खंयसर किंवा कोल कित्याक कोणी वाडे कांयच जावना म्हणजे आसा तशेंच आसा ते कोणी खंयसर कांयच अजून म्हणजे तेका खंयच्यान सोंपलें कोल वाडटलो म्हणून पडला जाल्यार म्हाका कळना। कारण खंयसरूच ना गव्हर्मेंट ऑफ इंडिया ना गव्हर्मेंट ऑफ गोवा खंयसर बाबा नोटिफिकेशन येयलें कोल वाडयलो किंवा आसा तो अशें खंयच जावना। हांव परत एकदां सांगता म्हणजे गोंयांतलो कोळसो आसा त्या कॅपेसिटीन आनी 1 टन सुद्दां वाडचो ना। जो एमपीटी कडेन तेंची पयलीं पासून जी कॅपेसिटी कितें आसा पळय तीच उरतली। ही फक्त कोळशा खातीर मिटींग आनी कित्या खातीर ती म्हाका खबर ना। काय इलेक्शन सुरू जालें आतां सगळ्यांक घेवन फुडें वचपाचें म्हाका खबर ना बट वेगळें कितें तरी इलेक्शन टॅक्टीक दिसता तुमकां?